हा आहे साहेब. आज आम्ही या ठिकाणी MSC ऑफिसला कार्यकारी अभियंता या साहेबांना पत्र देण्यासाठी या ठिकाणी आलो होतो. आणि हे पत्र देण्याचं कारण असं, गेले अनेक वर्ष, कमीत कमी 7-8 वर्ष या ठिकाणी 12% आणि समीर येरवणकर हे 2 अधिकारी असे आहेत, एक्झिक्युटिव्ह इंजिनियर आहेत, ते लोकांच्याकडून आर्थिकची सतत मागणी करतात. दुसरी गोष्ट अशी की एखादा DP जर बसवायचा असेल दहनदांडग्याचा, तर ते DP वरिष्ठ अधिकाऱ्यांना न विचारात घेता तो DP बसला जातो. आणि एखादा सर्वसामान्य माणूस जर त्या ठिकाणी लाईट किंवा DP मागायला गेला, त्या ठिकाणी आर्थिकची मागणी केली जाते. त्याचप्रमाणे दुसरी गोष्ट अशी, जी कामाची पद्धत आहे, टेंडर पद्धत, ही पद्धत त्यांच्या लेवलला ते मॅनेज करतात. त्यांच्या संबंधातले जी लोक आहेत त्यांचीच बिले काढणे, ह्या सगळ्या गोष्टी ते करत असतात. तिसरी गोष्ट अशी, कमीत कमी सरकारी अधिकाऱ्यांची बदली 3-4 वर्षांनी होत असते. हे 7-8 वर्ष झालं इथंच आहे. याचं कारण आम्हाला कळावं. आणि ह्यांनी बऱ्याच गोष्टीबद्दल त्यांनी भ्रष्टाचार केलेला आहे आणि त्याची सखोल चौकशी करावी म्हणून आम्ही अभियंता साहेबांना आता पत्र दिलेलं आहे. आणि आम्ही त्यांच्याकडनं न्यायाची अपेक्षा करतो आहे. आमच्या प्रश्नाला, म्हणजे आमच्या सगळ्या ह्याचं त्यांना उत्तर द्यावं. नाही दिल्यास येणाऱ्या 15 दिवसात आम्ही आमचे महाराष्ट्राचे देशाचे नेते माननीय दीपक भाऊ निकाळजे, तसेच आमचे महाराष्ट्राचे नेते दादासाहेब ओवाळ यांच्या नेतृत्वाखाली या ठिकाणी MSCBच्या ऑफिसच्या दारात अर्धनग्न आंदोलन आम्ही या ठिकाणी करणार, एवढं मात्र निश्चित. आणि पुढं काय झालं आमच्याकडनं तर त्याला जबाबदार हे सर्वस्व MSCBचे ऑफिस असेल.